सध्या गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे देवदर्शन आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे। यामुळेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसेसची रेलचेल वाढली आहे। अशातच पर्यटकांची बस पेण तालुक्यातील कोलेटीवाडीच्या पुढे असलेल्या गांधे फाट्यानजीक रस्त्यावर पलटी होऊन भीषण अपघात घडला। राजापूर येथील तारळ धुमाळवाडी येथून ही बस क्रमांक MH47 BL 6299 मुंबईकडे येत होती। बसवरील चालक विनोद चंद्रकांत हळदणकर राहणार देवगड याला अचानक डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। या अपघातात चालकासहित तब्बल 26 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टाळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। याबाबत चालकाविरुद्ध वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सोनावळे करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।